गुड आफ्टरनून फ्रेंड्स. नेहमीप्रमाणे आज देखील आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर, मनोरंजक आणि माहितीने परिपूर्ण असणारा व्हिडिओ मी बनवित आहे. आजच्या व्हिडिओचा आशय असा आहे की जितकी आपण एखादी गोष्ट करणार तितकीच एखादी गोष्ट आपल्याला मिळणार. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण जितका प्रयत्न करणार तितक्याच वेगाने ती गोष्ट आपल्याला यशाच्या मार्गाकडे घेऊन जाणार. मग नेमकं अशा प्रकारची वाक्य कशी असतात, इंग्रजीमध्ये ती कशी बोलली जातात किंवा कम्युनिकेशनमध्ये आपण त्याचा दररोज वापर कसा करतो, हे मी आपल्याला आज एक्सप्लेनेशन देणार आहे. बघा, सुरुवातीला आपल्याला द मोर हा शब्द वापरायचा आहे. सुरुवातीला आपल्याला द मोर हा शब्द वापरायचा आहे आणि कॉमा देऊन पुन्हा द मोरने वाक्य लिहायचं आहे किंवा बोलायचं आहे. तर नेमकं 2 वेळा द मोर वापरल्याने वाक्याचा काय सेन्स मिळतो, वाक्याचा आपल्याला काय अर्थ प्राप्त होतो, हे आपण बघणार आहोत. बघा, पहिलं वाक्य आहे, द मोर यू लर्न द मोर यू नो. जितके जास्त तुम्ही शिकाल तितके जास्त तुम्हाला समजेल. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण आपला योग्य वेळ वेस्ट केला तर त्याचा आउटपुट आपल्याला फायदेशीरच मिळणार, असा त्याचा अर्थ होतो. द मोर यू प्रॅक्टिस द मोर यू इम्प्रूव्ह. जितका जास्त सराव कराल तितका जास्त सुधारणा होईल. बघा, तिसऱ्या क्रमांकाचे वाक्य आहे, द मोर यू गिव्ह द मोर यू गेट. जितकं जास्त तुम्ही द्याल तितकं जास्त तुम्हाला मिळेल. द मोर यू रीड द मोर यू ग्रो. जितके जास्त वाचाल तितकी तुमची प्रगती होईल. द मोर यू वर्क द मोर यू अर्न. जितके जास्त काम कराल तितके जास्त कमवाल. द मोर यू वॉक द मोर यू लूज. जितके जास्त चालाल तितके जास्त वजन कमी होईल. द मोर यू शेअर द मोर यू कॅन. द मोर यू शेअर द मोर यू केअर. जितके जास्त शेअर कराल तितकी जास्त काळजी दिसेल. द मोर यू आस्क द मोर यू लर्न. जितके जास्त विचाराल तितके जास्त शिकाल. According to me, very beautiful sentences are over there. And with the help of these sentences, we people will come to know that what type of sentences are available in English language. Right? Many patterns that we can use to improve our communication skill. Only practice is required day to day life. पुन्हा बघा, आपल्याला जास्त सराव करता यावा त्यासाठी माझ्याकडे अजून काही वाक्य आहेत त्याच पॅटर्नची. द मोर यू ट्राय द मोर यू सक्सीड. जितका जास्त प्रयत्न कराल तितके जास्त यशस्वी व्हाल. द मोर यू सेव द मोर यू यू हॅव. जितकी जास्त बचत कराल तितके जास्त तुमच्याकडे असेल. द मोर यू लिसन द मोर यू अंडरस्टँड. जितके जास्त ऐकाल तितके जास्त समजेल. द मोर यू प्ले द मोर यू एन्जॉय. जितके जास्त खेळाल तितका जास्त आनंद मिळेल. द मोर यू हेल्प द मोर यू फील गुड. जितकी जास्त मदत कराल तितके जास्त चांगलं वाटेल. द मोर यू ईट द मोर यू गेन. जितके जास्त खाल तितके जास्त वजन वाढेल. द मोर यू स्लीप द मोर यू ड्रीम. जितके जास्त झोपाल तितकी जास्त स्वप्न पडतील. द मोर यू ट्रॅव्हल द मोर यू सी. जितका जास्त प्रवास कराल तितकं जास्त बघायला मिळणार. त्यामुळे लोक जास्त जास्त ट्रॅव्हलिंग करतात. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी पुन्हा माझ्याकडे वाक्य आहेत. बघा,
अतिशय व्हेरी ब्युटिफुल सेंटेन्सेस आय हॅव, अँड with the aid of these sentences you can learn more. The more you speak, the more you gain confidence. जितके जास्त बोलाल तितका जास्त आत्मविश्वास येईल. The more you write, the more you remember. जितके जास्त लिहाल तितके जास्त लक्षात राहील. The more you wait, the more you value. जितकी जास्त वाट पाहाल तितकी जास्त किंमत कळेल. The more you exercise, the more you stay fit. जितका जास्त व्यायाम कराल तितका जास्त फिट राहाल. The more you think, the more you worry. जितका जास्त विचार कराल तितका जास्त काळजी वाटेल. The more you observe, the more you discover. जितकं जास्त निरीक्षण कराल तितके नवीन शिकाल. So my dear friends, firstly, I am trying to learn a new pattern with the help of the more 2 times in a single pattern of sentence. म्हणजे 2 वेळा द मोर वापरून मला भरपूर काही शिकायला मिळालं. अँड सो आय फील माय लँग्वेज इज फिगरेटिव्ह वन. माय लँग्वेज इज ऑर्नामेंटल वन. मला असं वाटतं मी खूप अलंकारिक भाषा बोलत आहे. And if you want to speak ornamental or figurative language, you must develop your vocabulary. You must develop your sentence pattern knowledge. म्हणजे only one pattern can't perform well. We must know several kinds of pattern to develop our communication, to develop our speaking skill, to develop our listening, reading and writing skill. Because these 4 skills are playing a very important role in everybody's life, right? So अजून माझ्याकडे काही बरीचशी वाक्य आहेत बघा. ही वाक्य बघूया, शिकूया. द मोर यू कुक, द मोर यू परफेक्ट. जितका जास्त स्वयंपाक कराल तितकं तुम्ही त्यात तरबेज व्हाल. द मोर यू ट्रस्ट, द मोर यू लव. जितका जास्त विश्वास ठेवाल तितकं जास्त प्रेम वाढेल. द मोर यू फोकस, द मोर यू अचीव. जितके जास्त लक्ष द्याल तितके जास्त साध्य कराल. द मोर यू स्माइल, द मोर यू ग्लो. जितके जास्त असाल तितके जास्त उजळाल. द मोर यू प्लांट, द मोर यू हार्वेस्ट. जितके जास्त लावाल तितके जास्त काढणीला येईल. द मोर यू सिंग, द मोर यू रिलॅक्स. जितके जास्त गायाल किंवा गाणे म्हणाल तितके जास्त रिलॅक्स वाटेल. द मोर यू टीच, द मोर यू मास्टर. जितके जास्त शिकवाल तितके तुम्ही त्यात मास्टर व्हाल. आणि द मोर यू प्रे, द मोर यू पीस. जितकी जास्त प्रार्थना कराल तितकी जास्त शांती मिळेल, समाधान मिळेल. सो अराउंड आय हॅव टेकन 30 sentences with having same pattern. Even you people write down these sentences in your notebook, and whenever you will forget, with the help of your notebook you people will come to know that before some days what had you learned. म्हणजे काही दिवसांपूर्वी तुम्ही काय शिकला होतात हे तुम्हाला त्या वहीमधून बघता येईल. अँड यू कॅन मेक अ प्रॅक्टिस अलॉट. तुम्ही भरपूर काही प्रॅक्टिस करणार. यू माइट बी हर्ड वन सेंटेन्स ऑर मॉरल थॉट्स आय कॅन से फॉर एव्हर. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतो. नो प्रॅक्टिस नो नॉलेज. नो नॉलेज नो व्हॅल्यू. नो व्हॅल्यू झिरो व्हॅल्यू. राईट. तर निश्चितच आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. खूप सुंदर व्हिडिओ झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त बघा आणि प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. मला तर आनंद होईलच. पण हे जग ज्याने निर्माण केलं, हे जे युनिवर्स ज्याने निर्माण केलं, त्या देवाला सुद्धा खूप आनंद होईल आणि तो तुम्हाला ब्लेस म्हणजे आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तर थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. नाईस टू डिस्कस विथ यू.